गुप्ता चना भांडार या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केलेली आहे। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर कारवाईचा बडगा उचलला आहे आणि त्यांच्याच निर्देशानुसार मुलुंडमधील हे जे गुप्ता चना भांडार आहे त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या कारवाई दरम्यान, तपासणी दरम्यान या दुकानातील जो विकला जाणारा माल होता आणि ह्या दुकानातील जेव्हा त्यांनी तपासणी केली त्यावेळी या दुकानात अस्वच्छता आढळून आलेली आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जो विकला जाणारा माल होता त्याची मुदत देखील संपलेली होती आणि तो खाण्याजोगा देखील नव्हता आणि त्याचप्रमाणे त्यावर कोणत्याही खाद्य विक्रेत्याचं नाव देखील नव्हतं। तर या संपूर्ण तपासणी दरम्यान या दुकानातील जवळजवळ 114 किलो माल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 8,290 रुपये इतकी आहे। तर अन्न व औषध प्रशासनाकडून आता हा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे की नागरिकांना योग्य व खाण्याजोगच अन्न मिळावं। जर ते मिळालं नाही तर ही जी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई आहे ती यापुढे देखील अशीच चालू राहणार असा स्पष्ट इशारा या कारवाई दरम्यान देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।